गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी विद्यू आणि आज आपण आणखीन एक ट्युटोरियल बघणार आहोत, ते म्हणजे पेंग्विन कसं बनवायचा. यासाठी आपण कलर जे वापरणार आहोत ते 4 प्रकारचे आहेत. एक तर डार्क कलर, त्यानंतर व्हाईट कलरचा, आणि जो डार्क कलर आपण वापरू त्याचा एक लाईट शेड इथे, आणि त्यानंतर आपल्याला बॉबल्स, त्याचे पाय आणखीन तोंडासाठी आपल्याला ऑरेंज कलर वापरायचा आहे. स्टिचेस एकदम सोपे आहेत. मॅजिक रिंग, सिंगल क्रोशे, इनक्रीज, आणि त्यानंतर इथे डबल क्रोशे, त्याचे विंग्स तयार करताना किंवा हात तयार करताना डबल क्रोशे, आणि त्यानंतर इथे बॉबल स्टिच. एकदम सोपं आहे पेंग्विन बनवायला. त्यासाठी मी कलर जे वापरणार आहे त्यामध्ये आहे टॉपसाठी ब्लॅक कलर, त्यानंतर फेससाठी व्हाईट कलर, त्यानंतर बॉडीसाठी हा लाईट शेडमधला कलर ग्रे, त्यानंतर पायासाठी आणि नोजसाठी आपल्याला ऑरेंज कलर घ्यायचे. आणि त्याचबरोबर आईज, प्लास्टिकचे आईज, किंवा मी आज एम्ब्रॉयडरी करणार आहे आईज. सो या पेंग्विनचे जे आईज आहेत ते एम्ब्रॉयडरी केलेले आहेत. तर आईजसाठी ब्लॅक यान, त्यानंतर मार्किंगसाठी यान. मी आज क्रोशे हुक 7 mm वापरणार आहे. सीझर आपल्याला लागेल आणि नीडल. तर आपण सुरुवात करूया मॅजिक रिंगपासून. तर मी ब्लॅक ऐवजी थोडंसं डार्कमध्ये ग्रे कलर घेतलेला आहे, कारण यामध्ये स्टिचेस दिसणार आहेत, ॲक्च्युली क्लिअरली दिसणार नाही आहेत. सो मी स्विच करते ग्रे कलरमध्ये. एक लाईट शेडमधला ग्रे आहे आणि हा हेडसाठी जो आहे तो मी डार्क ग्रे यूज करणार आहे. सो मॅजिक रिंग बघूया आपण आता. मी प्रत्येक वेळेस स्टिचेस एक्सप्लेन करेन, त्याचबरोबर मी काही पहिले 2-3 व्हिडिओज किंवा शॉर्ट्स ज्या बनवल्या आहेत त्यामध्ये देखील स्पेसिफिक स्टिचेस आपल्याला लागणार ना, त्या एक्सप्लेन केलेल्या आहेत कशा बनवायच्या. तर आता आपण मॅजिक रिंगने सुरुवात करणार आहोत. मॅजिक रिंगसाठी यान घ्यायचं आहे आपल्याला पामवरती. 2 रॅप करायचे आहेत. सेकंड रॅप लक्षात ठेवायचा आणि थर्ड फिंगरने होल्ड करायचा. त्यानंतर हुक घ्यायचा आहे. सेकंड लूप जो आहे तो पुल करायचा, त्यानंतर होल्ड करायचं इथं आपल्याला. त्यानंतर लेफ्ट हँडच्या फिंगरला आपल्याला रॅप करायचं आहे यान, आणि हुकने तो एकदा पुल करायचा आहे लूप. ही झाली आपली मॅजिक रिंग. तर आता आपल्याला मॅजिक रिंगमध्ये 7 सिंगल क्रोशेस करायचे आहेत. सिंगल क्रोशेस बनवताना आपल्याला मॅजिक रिंगमधून हुक इन्सर्ट करायचा आहे, यार्न पुल करायचा, 2 लूप असणार आहेत आपल्याला आपल्या हुकवरती. त्यानंतर यार्न परत एकदा पुल करायचं आहे दोन्ही लूपमधून. तर असे आपल्याला 7 सिंगल क्रोशेस करायचे आहेत. आपण 1 सिंगल क्रोशे बनवले, आता 6 करायचे आहेत आपल्याला. 2, 3, 4, 5, 6 आणि 7. आपले 7 सिंगल क्रोशेस झालेले आहेत. आपण काउंट करून परत एकदा कन्फर्म करायचं आहे, आणि त्यानंतरच आपल्याला मॅजिक रिंग जी आहे ती बंद करायची पुल करून. हा थ्रेड, जो शॉर्ट थ्रेड आहे तो पुल करायचा. ओके, आता आपले मॅजिक रिंग आणि 7 सिंगल क्रोशेस झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला इथं मार्किंग करायचे, आणि यानंतरची सेकंड जी रो आहे, सेकंड जो राऊंड आहे तो आहे इनक्रीज. तर प्रत्येक सिंगल क्रोशेमध्ये आपल्याला 2 सिंगल क्रोशेस करायचे आहेत. इच आपली जी चेन दिसते इथं त्यामध्ये आपल्याला 2 सिंगल क्रोशेस ॲड करायचे आहेत. तर इनक्रीज टोटल 14 सिंगल क्रोशे झाले पाहिजेत आपले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 आणि 14. आपण प्रत्येक स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशेस ॲड केलेले आहेत. तर 14 झालेले आहेत आपले सिंगल क्रोशे. त्यानंतर परत एकदा मार्किंग करायचं इथं आपल्याला. आणि थर्ड जो राऊंड आहे तो आहे सिंगल क्रोशे आणि इनक्रीज. तर पहिल्या स्टिचमध्ये आपल्याला 1 सिंगल क्रोशे करायचं आहे, त्यानंतरच्या सेकंडमध्ये आपल्याला 2 सिंगल क्रोशे करायचे आहेत. तर असे आपले सगळे मिळून 21 सिंगल क्रोशेस होणार आहेत. पहिल्या स्टिचमध्ये 1 सिंगल क्रोशे, पहिल्या स्टिचमध्ये 1 सिंगल क्रोशे, त्यानंतर सेकंडमध्ये 2,
त्यानंतर थर्डमध्ये 1, फोर्थमध्ये 2, त्यानंतर 1 सिंगल क्रोशे, त्यानंतर 2 सिंगल क्रोशे, त्यानंतर 1, 2, 1, 2, 1, 2, 1 आणि 2. सो आपण परत एकदा काउंट करून बघायचे की 21 सिंगल क्रोशे झालेत की नाही. तर थर्ड जो राऊंड आहे तो आपण 21 सिंगल क्रोशे केलेले आहे. आता फोर्थमध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपण कलर स्विच करणार आहोत मध्ये फेससाठी. तर इथे आपल्याला व्हाईट कलर जॉईन करायचे. सो फोर्थ राऊंडमध्ये 7 सिंगल क्रोशेच करणार आहोत आपण ग्रे यार्नमध्ये, डार्क यार्नमध्ये आपण जो वापरत आहोत तो. तर त्यामध्ये 7 सिंगल क्रोशे करायचे. त्यानंतर व्हाईट आपण जॉईन करणार आहे. प्रत्येक स्टिचमध्ये 1 सिंगल क्रोशे, असे 7 सिंगल क्रोशेच. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. सातवा आपण जेव्हा सिंगल क्रोशे करणार आहोत तर तो कंप्लीट नाही करायचा. काय करायचं आपल्याला, जेव्हा आपल्या हुकवरती 2 यार्न असणार आहेत, मी हा 7वा सिंगल क्रोशे करते. तर जेव्हा आपल्या हुकवरती 2 लूप असणार आहेत तेव्हा आपल्याला जो आपण कलर चेंज करणार आहोत तो ॲड करायचा आहे, आपल्याला तो जॉईन करायचा आहे. तर मी ते फेससाठी आता व्हाईट कलर जॉईन करत आहे. तर आपल्याला हा यार्न कट वगैरे करायचा नाही आहे, तसंच ठेवायचं आहे आपल्याला. आणि त्यानंतर आपल्याला आता व्हाईट जॉईन करायचं आहे आणि 7th जी सिंगल क्रोशे आहे ती आत्ता कंप्लीट करायची. झाले. व्हाईट यार्नमध्ये आपल्याला 2च सिंगल क्रोशे करायचे. तिथं आपल्याला हे जे 2 आहेत ते आपल्याला करायचे आहेत सिंगल क्रोशे. सो व्हाईटमध्ये हा पहिला, आणि हा सेकंडला परत एकदा आपल्याला काय करायचं आहे की कलर स्विच करणार आहोत. तर कंप्लीट नाही आहे करायचं आपल्याला तो स्टिच. तर तेव्हाच आपल्याला काय करायचं आहे की आपला ग्रे कलर जो आहे तो आपल्याला जॉईन करायचा आहे. तर आपण आता सेकंड स्टिच हा व्हाईटमध्ये कंप्लीट केलेला आहे. थोडंसं व्हाईट यार्न जो आहे ते दोन्ही पुल करायचे आहेत लूप, कारण जस्ट जॉईन केल्यामुळे इथं थोडंसं लूज दिसतंय, लूज वाटतात ते स्टिचेस. तर थोडंसं असं पुल करायचं आपण. तर 2 झालेले आहेत आपले व्हाईटमध्ये. आता 2 जे आहेत नेक्स्ट ते आपण अगेन ह्या ग्रे कलरमध्ये करणार आहोत, डार्क ग्रे कलरमध्ये. तर हा झाला पहिला सिंगल क्रोशे. आणि अगेन सेकंड सिंगल क्रोशे करताना कंप्लीट नाही आहे करायचा. तर जेव्हा 2 लूप असणार आहेत तेव्हा परत व्हाईट जॉईन करायचं आहे, कारण आपल्याला व्हाईटमध्ये आता नेक्स्ट 2 सिंगल क्रोशेच करायचे आहेत. तर आता 2 सिंगल क्रोशे आपण व्हाईटमध्ये करणार आहोत. एक झाला. अगेन सेकंड आपल्याला कंप्लीट नाही आहे करायचा. 2 लूप असतानाच आपल्याला परत एकदा ग्रे कलर जॉईन करायचं आहे. ओके, सो झालेले आहेत आता 2 आपले व्हाईट परत सिंगल क्रोशे. आणि आता ग्रे जॉईन केलं आहे आपण. तर ग्रेमध्ये आपल्याला उरलेले आय गेस 8 सिंगल क्रोशे जो राहिलेत आपले ते आपण आता कंप्लीट करायचे आहेत ग्रेमध्ये. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 झालेले आहेत. आता इथे मार्क करायचं आहे आपल्याला. आता यानंतरचा नेक्स्ट राऊंड जो आहे 5 नंबरचा राऊंड आहे आपला, आता 5वा राऊंड. तर त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, ग्रेमध्ये आपल्याला 6 सिंगल क्रोशेस करायचे. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. तर 6वा जो राऊंड आहे तेव्हा आपल्याला तो कंप्लीट नाही करायचा. अगेन आपल्याला व्हाईट जॉईन करायचं आहे इथे. तर 2 लूप असताना 6व्या स्टिचचे आपल्याला व्हाईट परत जॉईन करायचं आहे.
अगेन व्हाईट जॉईन करताना आपण हा जो व्हाईट आहे तोच जॉईन करतोय. ओके, आता व्हाईटमध्ये आपल्याला 8 सिंगल क्रोशेस करायचे आहेत 5व्या राऊंडसाठी. तर 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 8वी जी स्टिच आहे ती अगेन कंप्लीट नाही करायची आपल्याला. 2 लूप जेव्हा असतात तेव्हा अगेन आपल्याला हा ग्रे जो कलर आहे तो जॉईन करायचा आहे. तर ग्रेमध्ये आता आपल्या अगे 7 सिंगल क्रोशेस होणार आहेत मार्किंगपर्यंत. तुम्ही आता ग्रे जॉईन केला आहे. ग्रेमध्ये आपल्याला 7 सिंगल क्रोशेस करायचे आहेत. 1 2 3 4 5 6 आणि 7. ओके, परत इथं मार्किंग करायचं आहे आपल्याला. आणि आता 6th जो राऊंड आहे 6वा, त्यामध्ये परत आपल्याला ह्याच कलरमध्ये 6 सिंगल क्रोशेस करायचे आहेत. 1 2 3 4 5 आणि 6वा जो सिंगल क्रोशे आहे तो कंप्लीट नाही करायचा. परत आपल्याला व्हाईट जॉईन करायचं इथे. आणि आता व्हाईट जॉईन केल्यानंतर आपल्याला 9 सिंगल क्रोशेस करायचे आहेत व्हाईट कलरमध्ये. ओके, सो ही पहिली सिंगल क्रोशे 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. 9वी जी सिंगल क्रोशे आहे ती कंप्लीट नाही केलेली आपण परत ग्रे जॉईन करणार आहोत आणि ग्रेमध्ये आपण उरलेले 6 सिंगल क्रोशेस कंप्लीट करणार आहोत. सो ग्रेमध्ये आता 6 सिंगल क्रोशेस. 1 2 3 4 5 आणि 6. तर आपण 6व्या राऊंडच्या लास्ट स्टिचला आहोत आपण. तर ही सिंगल क्रोशे मी कंप्लीट नाही केलेली. आता आपण ग्रे जॉईन करणार आहोत. ते ग्रे जॉईन केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथे मार्किंग करायचं आहे. एनिवे कलर चेंज करतोय सो मार्किंगची गरज नसते, पण तरी पण. त्यानंतर आपण ह्या ग्रे कलरमध्ये 6 सिंगल क्रोशेस करणार आहोत. 1 2 3 आणि इथे आपल्याला हा जो डार्क ग्रे आहे आणि व्हाईट जो आहे तो आपण कट करणार आहोत आणि त्याची एक नॉट तयार करणार आहोत इथे. हा जो ग्रे आहे नवीन जॉईन केलेला तो आणि आधीचा ग्रे आपण इथे एक नॉट तयार करू शकतो. तर आपल्याला लूज नॉट इथे करायची. ओके, सो 3 सिंगल क्रोशे झालेले आहेत. आणखीन 3 करायचे आहेत आपल्याला. 1 किंवा 1 2 3 4 5. 5 सिंगल क्रोशे झालेले आहेत. आता आपल्याला हा जो फ्रंट लूप आहे ना ग्रेचा, इथे जो फ्रंट लूप आहे त्या फ्रंट लूपमध्येच फक्त आपल्याला 3 डबल क्रोशेस करायचे आहेत. फ्रंट लूपमध्ये म्हणते मी फक्त. जो आपल्याकडे लूप आहे तो फ्रंट लूप आणि जो आत आहे तो बॅक लूप ग्रेमधला. तर डबल क्रोशेसाठी काय करायचं, यार्न घ्यायचं आहे हुकवरती आणि फक्त फ्रंट लूपमध्ये करणार आहोत आपण 3 डबल क्रोशे एकाच स्टिचमध्ये. तर फक्त हुक आपल्याला इन्सर्ट करायचं आहे फ्रंट लूपमधून. परत यार्न पुल करायचं आहे. 3 लूप आहेत आपल्या हुकवरती. आता पहिल्यांदा आपल्याला फक्त 2 लूपमधून यार्न पुल करायचं आहे. परत एकदा आपल्या हुकवरती 2 लूप असणार आहेत आणि परत एकदा यार्न पुल करायचं आहे दोन्ही लूपमधून. तर हा झाला 1 डबल क्रोशे. असेच आपल्याला आणखीन 2 करायचे आहेत सेम फ्रंट लूपमध्ये फक्त.
2 झाले डबल क्रोशे आणि हा तिसरा. मी फक्त फ्रंटच्या लूपमध्ये वर्क करते आता. ओके, सो हा ॲक्च्युली विंग तयार केला आपण इथे. आता हा जो विंग आहे किंवा जे हात असतात पेंग्विनचे, तर हे आपले 3 डबल क्रोशेचं एक विंग झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला 9 सिंगल क्रोशेस करायचे आहेत दोन्ही लूपमध्ये. इथून पुढे आपल्याला 1 सिंगल क्रोशे, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. आता परत एकदा आपल्याला फ्रंट लूपमध्ये 3 डबल क्रोशेस करायचे आहेत. हा जो फ्रंट लूप आहे त्यामध्ये आपल्याला 3 डबल क्रोशेस करायचे. सेकंड विंग तयार करतोय आपण. आठवणीनं आपल्याला फ्रंट लूपमध्येच काम करायचं आहे, कारण पाठीमागचा जो लूप आहे तो सेकंड राऊंडसाठी आपण परत यूज करणार आहोत. आता उरलेले 5 सिंगल क्रोशे करायचे आहेत आपल्याला. 1, 2, 3, 4 आणि 5. आपला 7th राऊंड कंप्लीट झालेला आहे. सो आता 8th राऊंडसाठी त्याच्या आधी आपल्याला मार्किंग करायचं आहे. आणि 8th जो राऊंड आहे ना तो 21 सिंगल क्रोशेज आहेत, पण आपण इथे विंग केले ना तर तिथे आपल्याला बॅक लूपमध्ये सिंगल क्रोशे करायचं आहे. आपल्याला पहिल्यांदा 5 सिंगल क्रोशे करायचे. त्यानंतर इथे जो बॅक लूप आहे त्यामध्ये 1 सिंगल क्रोशे, त्यानंतर उरलेले 9 सिंगल क्रोशेस, परत इथे एकदा एक बॅक लूपमध्ये 1 सिंगल क्रोशे करायचं आहे आणि त्यानंतर परत उरलेले 5 सिंगल क्रोशे मार्क परत. तर इथे मी मार्किंग केलं आहे. परत आपण करूया 5 सिंगल क्रोशे आता इथनं पुढं. 1, 2, 3, 4 आणि 5 सिंगल क्रोशे केल्यानंतर आपल्याला बॅक लूपमध्ये सिंगल क्रोशे करायचं आहे. कारण इथे आपल्याला चेन वगैरे दिसतात, पण हे आपण डबल क्रोशे विंगसाठी केलेले आहेत ते आहेत, तर तिथे नाही आपल्याला सिंगल क्रोशे करायचं आहे. नेक्स्ट जो आहे तो 5 नंतर 6 जो आहे तो हा बॅक लूप आहे. इथे व्हाईट यांच्या आधी जो दिसतोय ग्रे तो आहे आपला बॅक लूप, तर तिथे आपल्याला 6वा सिंगल क्रोशे तिथे करायचं आहे. आणि त्यानंतर उरलेले 9 सिंगल क्रोशेस आपल्याला इकडे नॉर्मली कंप्लीट करायचे. तर आपल्याला बघायचे की आपले हे 3 आपले डबल क्रोशेस आहेत. तर आपल्याला या स्टिचमध्ये हुक्स इन्सर्ट करायचे आणि त्यानंतर 1 झाला आपला सिंगल क्रोशे. आता आपल्याला अशी 9 सिंगल क्रोशेस करायचे. 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. ओके, अगेन आपल्याला इथं बॅक लूप जो आहे आपल्याला तिथे 10वा सिंगल क्रोशे आपल्याला ॲड करायचं आहे. झाली 1 सिंगल क्रोशे बॅक लूपमध्ये केलं आणि त्यानंतर उरलेले आपले 5 सिंगल क्रोशे आपल्याला कंप्लीट करायचे. 1, 2, 3, 4 आणि 5 सिंगल क्रोशे झालेले आहेत. इथे मार्किंग करायचं आपल्याला आणि 9वा राऊंड आणि त्यानंतरचा 9वा आणि 10वा जो राऊंड आहे 2 राऊंड ते आपल्याला जस्ट सिम्पल सिंगल क्रोशेस करायचे आहेत ग्रे यार्नमध्ये. नेक्स्ट 2 राऊंड्स. 1. तर आपला 10वा राऊंड कंप्लीट होत आलेला आहे. आता आपण सिंगल क्रोशेचे 2 राऊंड केलेत, 9 आणि 10 झालेलं आहे. आता 11वा जो राऊंड आहे त्यामध्ये आपण बॉबल स्टिच करणार आहोत. पाय बनवायचे आहेत आपल्याला. तर याच्यासाठी काय करायचं आहे की 8 सिंगल क्रोशे आपल्याला सेम यार्नमध्ये मी करणार आहे. पहिल्यांदा 8 सिंगल क्रोशे याच यार्नमध्ये. 1, 2, 3, 4, 5,
6 7 आणि 8. तर 8 मी अगेन कंप्लीट नाही केलेलं. आपल्याला ते ऑरेंज जॉईन करायचं आहे. फीट बनवायचे आहेत आपल्याला पेंग्विनचे. तर मी नेक्स्ट स्टिचमध्ये इथे आता बॉबल स्टिच करणार आहे ऑरेंज कलरमध्ये. अगेन आपण पाय जेव्हा आपण इथे करतो ना, तेव्हा आपण डिपेंड आपली स्टिच किती लूज असणार आहे, किती टाईट असणार आहे, त्यानुसार आपण ॲडजस्ट करू शकतो इथे आपण. आणि बॉबल स्टिचसाठी काय करायचं आहे, आपल्याला हुकवरती यानचा एक लूप घ्यायचा आहे आणि सेकंड जी स्टिच आहे आपण तिथं बॉबल स्टिच करतो आहे. आता हुक इन्सर्ट करायचा, यान पुल करायचा आणि यान परत एकदा पुल करायचं आहे, पण पहिल्या 2 लूपमधूनच. तर आता आपल्याकडे 2 लूप आहेत आपल्या हुकवरती. तर अशा आपल्याला 6 पाहिजेत एका बॉबल स्टिचसाठी. हा डबल क्रोशेचाच प्रकार असतो, पण हाफ वे आपण करतो आहे. जस्ट 2 लूप्समधून आपण यान पुल करतो आहे. 3 आहेत आता आपल्याकडे लूप हुकवरती. त्यानंतर 4, त्यानंतर 5 आणि शेवटची बॉबल स्टिच. ओके, आता 6 लूप आहेत. सगळ्यात शेवटी आपल्याला यान पुल करायचं आहे 6 लूपमधून. ही झाली बॉबल स्टिच. आता आपल्याला नेक्स्ट स्टिचमध्ये हुक इन्सर्ट करायचं आहे आणि आपल्याला ग्रे जॉईन करायचं आहे आता. आणि ग्रे घेऊन आपल्याला सिंगल क्रोशे तयार करायचे इथे. ही झाली एक बॉबल स्टिच. आता आपल्याला इथे मध्ये 4 सिंगल क्रोशेस करायचे आहेत. एक आपण केलेले ऑलरेडी, ही सेकंड स्टिच, ही थर्ड सिंगल क्रोशे स्टिच आणि ही फोर्थ अगेन मी कंप्लीट नाही करणार. परत एकदा आपल्याला ऑरेंज जॉईन करायचं इथे. ओके, अगेन इथं आपण बॉबल स्टिच करणार आहोत नेक्स्टवाली. तीन, 4, 5 आणि लास्ट वन 6. अगेन आपल्याला ग्रे तर अगेन आपल्याला आता इथे ग्रे जॉईन करायचं आहे आणि उरलेले आपले आय गेस 7 सिंगल क्रोशे आहेत ते आपण आता कंप्लीट करायचे आहेत. 1 सिंगल क्रोशे, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. ओके, तर हे आपण ॲडजस्ट करू शकतो आहे. आपल्याला जिथे हवेत तिथे मध्ये आपल्याला जस्ट 4 सिंगल क्रोशेस पाहिजे. ओके, इथे आपण काय करायचं तर ऑरेंज कट करायचं आहे थोडंसं थ्रेड ठेवून, म्हणजे आपल्याला इथे अगेन हा सिक्युअर करता येतो ऑरेंज कलर. आता नेक्स्ट राऊंडच्या आधी आपल्याला जर प्लास्टिक सेफ्टी आईज बसवायचे असतील तर आपल्याला 5 आणि 6च्या मध्ये आपण आईज इथे प्लेस करू शकतो एक्झॅक्टली सेंटर. मी एम्ब्रॉयडरी आईज करणार आहे, तर आज मी सगळ्यात शेवटी ते आईज बनवणार आहे ते. सो नेक्स्ट जो राऊंड आहे 12th राऊंड, त्यामध्ये आपल्याला 1 सिंगल क्रोशे करायचं आणि डिक्रीज, 1 सिंगल क्रोशे आणि डिक्रीज. तर अगेन इथं आपल्याला मार्किंग आपलं कंटिन्यू करायचं आहे आणि आता 1 सिंगल क्रोशे आणि डिक्रीजसाठी यान आपल्याला फ्रंट लूपमध्ये फक्त हुक इन्सर्ट करायचं आहे फर्स्ट स्टिचच्या, देन सेकंड स्टिचच्या फ्रंट लूपमध्ये फक्त, आणि त्यानंतर यान पुल करायचं आहे त्या पहिल्या 2 स्टिच फ्रंट लूपमधून, त्यानंतर परत एकदा राहिलेल्या 2 लूप्समधून परत एकदा सिंगल क्रोशे आणि त्यानंतर डिक्रीज स्टिच. अगेन डिक्रीज स्टिचसाठी पहिल्या स्टिचचा फ्रंट लूप, सेकंड स्टिचचा फ्रंट लूप, यान पुल करायचं आहे पहिल्या 2 लूपमधून, त्यानंतर परत एकदा 2 लूपमधून
परत एकदा सिंगल क्रोशे. तर एक सिंगल क्रोशे आणि एक डिक्रीज स्टिच असं आपल्याला कंटिन्यू करायचं आहे हा 12th राऊंडसाठी. डिक्रीज, सिंगल क्रोशे, त्यानंतर डिक्रीज, त्यानंतर सिंगल क्रोशे, त्यानंतर डिक्रीज. तर आपल्या इथे 12th राऊंड झालेला आहे. आता स्टफिंग करायचं आहे. मी स्टफिंग सांगायची विसरले. तर यावेळेस आता आपण इथे स्टफिंग करू शकतो आणि त्यानंतर शेवटचा जो राऊंड आहे तो आपण कंप्लीट करायचा आहे. आता शेवटचा जो राऊंड आहे तो आहे डिक्रीज करायचे आहेत आपल्याला 7 डिक्रीजेस. ओके, आता आपल्याला थोडंसं यार्न ठेवायचं आहे आणि आता निडल आपल्याला यूज करायचे. ही शेवटची जी मॅजिक रिंग आहे ती आपल्याला आता बंद करायची. तर मॅजिक रिंग करताना आपल्याला जे फ्रंट लूप दिसतात वरती त्यामध्येच निडल इन्सर्ट करायची आणि ही अशी आता आपली मॅजिक रिंग बंद करायची. ओके, आता मी आईज करणार आहे एम्ब्रॉयडरी. ब्लॅक आपल्याला यार्न घ्यायचं आहे. आईज आपल्याला 5वा आणि 6वा जो राऊंड आहे त्यामध्ये करायचे आणि जो व्हाईट आपल्याला 2 सर्कल दिसतात फेसचे त्याच्या सेंटरला गेला असे आपल्याला आईज प्लेस करायचे आहेत. तर मी या ठिकाणी आईज करेन आता. परत एकदा इथे आपल्याला 2 गाठी मारायच्या आहेत. आणि क्लोज जेवढ्या करता येईल कट तेवढं करायचं आहे पण केअरफुली. आणि एक्स्ट्राचा जो यार्न असतो तो जस्ट आपल्याला आत पुश करायचा आहे
ओके, झालेले आहेत आपले 2 आईज. आता आपल्याला इथे माउथ किंवा नोज जे असतं ना ते करायचं आहे. हां, तर आपण आईच्या मध्ये युजली 4 स्टिचेस ठेवायचे आहेत सिंगल क्रोशे आणि आपल्याला आईज प्लेस करायचे. आणि त्यानंतर मध्ये जे 2 सिंगल क्रोशे दिसतात त्यामध्ये आपल्याला त्याची बीक तयार करायची. ही जी नॉट आहे ती अशी आपल्याला आत घालायची. ओके, सो पेंग्विन आपला फायनली तयार झालेला आहे. तर हा खूप सोपा वाटतोय मला, कारण ह्यामध्ये डबल क्रोशेज, बॉबल स्टिच, मॅजिक रिंग, सिंगल क्रोशे आणि इन्क्रीज व्यतिरिक्त दुसरी कोणतीच स्टिच नाही आहे. फक्त कलर चेंज करताना थोडंसं केअरफुली करावे लागतात. अदरवाईज खूप सोपा आहे पेंग्विन करायला. तर हा असा आपला पेंग्विन तयार झालेला आहे. आणि आज लकीली बाहेर स्नोफॉल देखील होत आहे, सुरू आहे. तर परफेक्ट वेदर आहे पेंग्विनसाठी आय गेस. मी थोडंसं क्लोजअप दाखवते. सो बाहेर स्नोफॉल पण होत आहे आणि आपला पेंग्विन पण तयार झालेला आहे.